आणि काय मी सांगितलं तुम्ही? जेवायला सांगितलं. जेवला कसं नाही. सांगितलं सांगा ना? म्हणजे कोणत्या प्रकारे आवाज काढलात? नाही, मी म्हणजे आपला पॉडकास्ट काही हत्ती बघणार नाहीये, पण तरी मला एक इंटरेस्ट म्हणून. रंबलिंग पॅटर्नचा एक भाग केला. त्या रंबलिंग पॅटर्नच्या माध्यमातनं इट वॉज जस्ट अ इंट्रोडक्शन दॅट आय एम आनंद शिंदे. सांगा ना आता कसं केलं ते? मी का दाखवत नाही त्याचं कारण सांगतो की राणीच्या बागेत हत्ती आहे, लोक जाऊन तसा आवाज नाही नाही काढायचा असं प्रयत्न नाही, करतात. आनंद शिंदेचा आवाज हत्तींना समजतो ना. तीच तर चिंतेची बाब आहे की मला माहिती आहे की मी काय रंबल करतोय आणि त्याला रिप्लाय काय येणार मग आहे. काय हरकत आहे, खूप आनंद शिंदे निर्माण होतील ना. ते व्हावेत, पण ते माझ्याकडनं ॲटलिस्ट त्यांनी समजून घ्यावं. त्यांनी काढलेला आवाज जर वेगळा झाला आणि हत्तीला एखादी शिवी त्यांच्याकडनं गेली तर अडचणी निर्माण होतील किंवा हत्ती चिडेल विनाकारण. तरी म्हणून पण मी आनंद शिंदे असं म्हणून दाखवा. मी बऱ्याच काळानंतर ऑनलाईन हा थोडासा आवाज काढतोय, पण सगळ्यांना नम्र विनंती आहे की कोणी चुकूनही ह्याचा उपयोग करू नये. माझा अभ्यास झाला आणि त्याच्यातनं मी हे करतोय. तर तो आवाज साधारण अशा पद्धतीचा एक रंबल केलं. म्हणजे हे मी आनंद शिंदे, हां, माझं इंट्रोडक्शन. तुमचं इंट्रोडक्शन तर केलं. ते मी रंबल केल्यावरती तो शांत उभा राहिला. त्यांनी कान त्याच्या शरीराला चिकटवले, याचा अर्थ तो ऐकतोय. आणि मग मी त्याला थोडंसं तरी खा असं मराठीत सांगितलं. पिलू, असं आपल्याला जेवण नाही सोडता येणार. तुझ्या शरीराची गरज खूप मोठी आहे आणि माझ्या मते तू थोडं तरी खावंस. त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर मी पुन्हा केरळला गेलो. तो हत्ती आम्ही प्रत्यक्ष बघितला आणि त्याला अगदी लाडीगोडी लावत एक घास बिबट्याचा, एक घास वाघाचा, एक घास अस्वलाचा, आता काऊची होते त्याच्याकरता नगण्य होते, असं करत त्याला भरवलं. एक आमची सुंदरी नावाची हत्तीण होती. ती सुंदरी म्हणजे तिला भरवणार असं समजून तिने केला आणि भरवलं बाजूच्या हत्तीला. म्हणजे किती छोटी गोष्ट होती ती, पण त्याचा तिला राग आला प्रचंड आणि तिने दिलेला घास टाकून दिला. मग दुसरा घास त्यांनी काठी वर केली म्हणून खाल्ला. तिसरा घास परत टाकून दिला आणि त्याच्यानंतर तिने खाल्लंच नाही. मग रात्री मला बोलवलं आणि तिला पण मग एक घास बिबट्याचा, एक घास वाघाचा, एक घास अस्वलाचा, असं करत करत 70 किलो खाल्लं तिने रात्रीच्या वेळी. म्हणजे तिला प्रेमाने कोणीतरी भरवण्याची आवश्यकता होती. माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि हे सगळ्यांसमोर दोनदा केलं. मी केल्यावर त्याला भरवलं. हा माझा अपमान आहे. त्यांना राग येतो. हो, माझा अपमान करू नका. मी तुमच्यावर हल्ला नाही करत, पण मी जेवण नाही करणार. मी दोनदा केला, पण तुमचं लक्षच नाही माझ्याकडे. हे नाही जमणार मला. मग त्यांना स्पर्शाची भाषा कळते. प्रचंड प्रचंड. मी सांगितलं काय, पिल्लू ज्यावेळी जन्माला येतं तेव्हापासून प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणी त्यांना स्पर्श करत असतं आणि त्याच्यातनंच ते तू सेफ आहेस, तू आमच्या बरोबर आहेस, तू गोड आहेस, हे सगळे स्पर्श त्याच्यातनंच होतात. सगळ्यात कठीण वेळ ती असते आईकरता जेव्हा ते पिल्लू असताना जातं. एक आठवडा त्या कलेवरापाशी ती आई थांबते, जेवत नाही. का तर त्या मृतदेहाला इतर प्राण्यांनी येऊन फाडू नये, त्याची विटंबना सहन होणार नाही म्हणून ती 1 आठवडा न खाता पिता सगळ्या प्राण्यांना हाकलत असते त्या कलेवरापासून. मग ज्यावेळी 1 आठवड्याने ते शरीर थोडंसं हे होतं, मांस वगैरे, त्यावेळी मग मॅट्रिया तिला घेऊन जाते आणि त्यांना पण किती ज्ञान आहे बघा. ते डायरेक्ट तिच्या तोंडात खायला नाही घालत, भरवते, पण ते खायला नाही, तिला आधी पाणी प्यायला लावते. आपण पण उपोषण एखादं लिंबू सरबत सोडूनच पिऊनच सोडतो ना उपोषण. ती आधी पाणी प्यायला लावते. एखादा दिवस ती पाण्यावरच असते. तिला सतत गोंजारत असते. तुझं दुःख मला कळतंय हे तिला फील होण्या इतका स्पर्श ती सतत करत असते. तो काळ म्हणजे कुठल्याही माणसाच्या नशिबी येऊ नये, कुठल्याच प्राण्याच्या पण नशिबी येऊ नये इतकं, पण ते सांभाळणं, त्या स्पर्शातनं सांभाळणं, हे खूप करत असते मॅट्रिया. मग तिच्या बाजूलाच उभं राहतील, शेपटीने तिला स्पर्श करतील, बाजूने जाताना अंगाला अंग घासतील,
पण त्या घासण्यामध्ये प्रेम आहे हे तिला जाणवू देतील. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात. आता तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याचदा हे आपण ऐकतो हत्तींनी घुसून शेतं उद्ध्वस्त केली किंवा उपद्रव करतात. त्यामुळे बरेच जण म्हणतात की हत्ती नकोत, नाही का? पण ते असं का घुसतात ते शेतामध्ये? म्हणजे त्यांचे स्वतःचं ठरलेलं असेल ना, कोणत्या मार्गाने जायचं? हत्तीचे कॉरिडॉर्स हे वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, म्हणजे त्याच्याही वरती काय असेल शतकाच्या वरती, तर तितकं ते ठरलेले आहेत. ह्युमन कॉलनीज मध्ये मध्ये जिथे तयार झाल्या, आता मुंबई हे पूर्वी मुंबई शहर होतंच का? मी शतकानुशतकं वर्षापूर्वीचं बोलतोय. किंवा पुणे होतंच का? नव्हतं. ते हा सगळा परिसर हा जंगलच होता आणि अगदी कन्याकुमारीपासून आपल्या हिमालयापर्यंत हत्तीचे कॉरिडॉर्स होते. हत्ती ते प्रवास करू शकत होते. म्हणून फक्त आशियाई हत्ती हा 50 डिग्रीला पण जगतो आणि -20, 25, 30 डिग्रीला पण जगतो. कारण त्यांचे ते कॉरिडॉर्स तशा पद्धतीचे होते. मग जशी जशी शहरं व्हायला लागली, कॉलनीज व्हायला लागल्या, तसं तसं आपण त्यांचं घर डिस्टर्ब केलं, हे माणसांनी कुठेतरी मान्य करणं गरजेचं आहे. मग त्या हत्तींचा कॉरिडॉर हा कधी केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये फिरत राहिला, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात फिरत राहिला, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र ह्याच्यात फिरत राहिला. कारण आपण तो त्यांचा NH-44 आपण बंद केला ना. अच्छा, NH-44 त्यांचा कॉरिडॉर होता. म्हणजे कन्याकुमारी म्हणजे ते कळलं मला. इथपर्यंत आपल्या वरच्या हिमालयांपर्यंत जाणारा रस्ता. बरं, पूर्वी त्यांचा जो प्रवास होता तो साऊथ टू नॉर्थ आणि नॉर्थ टू साऊथ होता. पण तो साऊथ टू नॉर्थ आणि नॉर्थ टू साऊथ हा इकडे 10 किलोमीटर तिकडे 10 किलोमीटर असा जाणारा हे होता, मार्ग होता. त्यामुळे तो थोडा डावीकडे उजवीकडे गेल्यावर आपण असा विचार केला की तो पूर्व पश्चिम पण प्रवास करतो. हत्ती उत्तर दक्षिणच प्रवास करतो. आणि आत्ता म्हणजे आता जर आपण ऑब्झर्व केलं असेल तर पूर्वी आपल्याकडे साधारण पावसाळ्यात वगैरे 7 वाजता सूर्योदय व्हायचा, तो आता 6 वाजता उजाडलेला आपल्याला दिसायला लागतो. मला एका अभ्यासकाने त्याचं कारण सांगितलं, थोडा पृथ्वीचा कोन बदलला आहे. मग त्यांचा जो साऊथ नॉर्थ असा जो हे होता, तो नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट असा त्यांचा प्रवास चालू झाला आहे. म्हणजे मध्यंतरी जर तुम्ही चीनमध्ये हत्तींना फॉलो खूप केलं गेलं एका कळपाला, तो कळप पण नॉर्थ ईस्टमधनं साऊथ वेस्टमधनं नॉर्थ ईस्टला गेला, नंतर नॉर्थ ईस्टमधनं पुन्हा साऊथ वेस्टला आला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.